कशाच्या जोरावर हो? काय ही मस्ती? ही ईव्हीएम ची मस्ती आहे. ही मस्ती ईव्हीएम ची आहे आणि नुसती ईव्हीएम ची नव्हे तर गुंडगिरीची आहे. आज त्या बीड मध्ये काय झालं? बीड मध्ये तो एक गुंड जो 32 खून करतो, तो गुंड मंत्र्यांचा जवळचा माजी मंत्री आणि त्या मुंडेंचीच बहीण बोलते की जो मुंडे आहेत मंत्री धनंजय मुंडे, त्यांचं ज्यांच्याशिवाय पान हलत नाही तो कोण? तर तो कराड गुंड. हे चाललंय देशामध्ये, हे चाललंय महाराष्ट्रामध्ये. अतिशय लाजिरवाणं आहे. आणि मग आपलं भविष्य सोडा, परंतु पुढचं आपल्या कुटुंबाचं भविष्य काय आहे? अतिशय धोकेदायक आहे. जे आपण आता उत्तर कोरियाचं ऐकतो हुकुमशाह, त्याच्यापेक्षा भयानक या ठिकाणी होणार आहे. आज बाबासाहेब आंबेडकर हे आपलंच नुसतं दैवत नव्हे तर जगाचं आहे. जगाने याचा आदर्श घेतला ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि मग अमित शाह जर बोलतो की जर आंबेडकर करून तुम्ही जर त्याच्याऐवजी ईश्वर म्हटलं असता तर देवाजवळ गेला असता. अहो, आंबेडकर करूनच सगळे वर तिथे देवाच्या जागी बसलेले आहेत. देवाच्या समान त्यांचे आज सर्व जे काय आहे चरित्र आहे. आणि अशा वेळेला अशा प्रकारची निंदा नालस्ती मी म्हणतो की राहुल गांधीवर केली ठीक आहे, खरगेंजीवर केली ठीक आहे, उद्धव ठाकरेंच्यावर केली ठीक आहे, पण जे खरं दैवत त्यांच्यापर्यंत त्यांनी हात घातलेला आहे, अशा वेळेला शरम वाटते सगळ्यांना. आणि आज सगळा देश खरं म्हणजे पेटून उठायला हवा. आज तसं घडत नाहीये. का घडत नाहीये? का घडत नाही? तर बीजेपीची सत्ता आहे म्हणून नवे लोक घाबरलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी माणूस घाबरतोय. घराच्या बाहेर पडताना तो घाबरून बाहेर पडतो. संध्याकाळी मी घरी जाईन का नाही, कोण कुठे काय करेल, म्हणजे संपूर्ण अंधाधुंदी चाललेले. अहो, नुसते अंधाधुंदी राहू द्या, परंतु देश अराजकतेकडे चाललेला आहे. आणि याचा निषेध हा प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे. जे कोणी असतील ते, नुसते पक्षाचेच नव्हे, कार्यकर्ते, तळागाळातल्या प्रत्येकाला याची चीड यायला पाहिजे. काल मी एका झोपडपट्टीत वेगळ्या कामासाठी गेलो होतो. अहो, हे काय लोकांना माहीतच नाही आहे काय चाललंय ते. हे सगळे लोक बातम्या बघत नाहीत, टी व्ही बघत नाहीत, परंतु हे प्रत्येकाच्या पर्यंत जायला हवं. काय चाललंय देशामध्ये, कशा प्रकारे सत्ता घेत आहेत, आणि याची जाणीव प्रत्येकाला करून द्यायला पाहिजे. एवढ्या निषेधाने उपयोग नाही आहे. त्यांना उखडून टाकायलाच हवं वेगवेगळ्या प्रकारे. जसं हे आंदोलन आहे तसं ईव्हीएमचं सुद्धा आंदोलन करायला हवं. तरच आपल्याला आणि आपल्या देशाला सुखशांती लाभेल. आणि ते सगळ्यांसाठी आवश्यक आहे. मला वाटतं की येत्या पुढे प्रत्येकजण आपल्या मनातच न ठेवता ह्या प्रत्येकास जिथे जिथे तुम्ही जाल, मग ते झोपडपट्टी असो, दुकान असो, मॉल असो, कुठेही असो, तिथे तिथे तुम्ही तुमच्या परीने सांगाल की हा बीजेपीची सत्ता किती वाईट आहे, कुठल्या दिशेला चाललेली आहे. त्यावेळेला या देशामध्ये सहज शक्य आहे त्यांना बदलणं. आणि म्हणून हे काम तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये कराल अशी आशा करतो. धन्यवाद.